विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिकचा हा सेकंड पार्ट आहे. पण मी सांगतोय ते नीट लक्ष द्या. व्हिडिओच्या सुरुवातीला हे जे प्रश्न लिहिलेत, ते जुलै 2023 मधल्या पेपर मधले प्रश्न आहेत. त्यातलेच ऑर्गॅनिक मधले प्रश्न मी तुम्हाला करायला लावणार आहे. तुम्ही ते करणार आहात. ओके. बरं, ऑर्गॅनिक कुणी करा माहितीये का? ज्यांचं अगोदर थोडंफार ज्यांना येतंय, थोडं कॉन्फिडन्स आहे त्यांनी करा. नाहीतर नाही केलं तरी चालेल बाळांनो. मला काय करायचं आहे, की हे प्रश्न मात्र मला 100% पाहिजेत. कोणते बघा? वर्नर्स थिअरी केली जात नाही मुलांकडून. त्याचे पोस्टुलेट 4 मला हवेत. करा ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ फर्स्ट ऑर्डरसाठी, झिरो ऑर्डरसाठी मग प्लस लगेच हाल्फ लाईफ पण करायचं बरं का त्याचं. ओसवाल्ड डायल्युशन लॉ 2 मार्काला लॉ आलाय, पण हेच लॉचं 3 मार्काला न्यूमेरिकल आलंय. या पेपरमध्ये या प्रश्नांचं वेटेज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जर म्हटलं स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड 4 मार्काला टोटल क्वेश्चन आहे. त्यात डायग्राम आहे, त्याच्यात कोणत्या डिफिकल्टीज येतात ते आहेत. त्याचं कळालं का तुम्हाला मी काय सांगतोय? म्हणजे काय बघा, हेच लॉ लॉ आहेतच 5 मार्काला जवळपास. नॅनो पार्टिकल्स लॉ कदाचित जास्त मार्काला असतील बरं का. मी फक्त ना क्वेश्चन बघून ते घेतलेत बरं का. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2 क्लोरोबिटेन मग इनॅन्शिओमर, डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी, असिमेट्रिक कार्बन ॲटम सगळ्या डेफिनेशन करायच्या. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मला परफेक्ट पाहिजे. डेल्टा टीएफ आणि मोलार मास मग डेल्टा टीबी आणि मोलार मास रिलेशन. ऑस्मॉटिक प्रेशर आणि मोलार मास, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलार मास रिलेशन. सगळ्यात सोपे रिलेशन्स आहेत हे. सगळ्यात सोपे आहेत हे लक्षात घ्या. ओके. अरेनियस इक्वेशन म्हणून काय करा? अरेनियसचं इक्वेशन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर दोन वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरसाठी T1 T2 मग K1 K2 येणार. त्याचं सबस्ट्रॅक्शन करा. तो फ्रिक्वेन्सी फॅक्टर एक आहे तर कॅन्सल होणार. लॉगची प्रॉपर्टी वापरा आणि इक्वेशन तयार करा. 3 मार्काला येतंय. एक तर इंटरहॅलोजन कंपाऊंड किंवा इंटरस्टिशियल कंपाऊंड. इंटरस्टिशियल ही ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन मध्ये आहे. इंटरहॅलोजन हे 16, 17, 18 मध्ये असणार आहे. दोघांच्या प्रॉपर्टीज करा. रिपीटेड क्वेश्चन आहे. ओके. आणि अजून एक्स्ट्रा सांगतो, जर अरेनियस इक्वेशन येते तर मग नर्स्ट इक्वेशन का नाही येणार? सॉल्ट ब्रिज पण येऊ शकतं लक्षात घ्या. अजून मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिकचे अजून 2 पार्ट देताना मी असे पण क्वेश्चन देणार आहे. व्हिडिओ पॉज करणे आणि हे सगळे प्रश्न एकदा रिवाइज करणे. बरं या प्रश्नांबरोबर अजून देऊ का? अजून बऱ्याच वेळा देऊन झालेत माझं, की पीएच आणि पीओएच. आता कंटाळा आला असेल तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे मी काय लिहिणार आहे? डेल्टा एच, डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी हे रिलेशन आहे. ओके. डब्ल्यू मायनस पी डेल्टा व्ही आणि डब्ल्यू मॅक्सचं एक्सप्रेशन जे आहे, जर इंटिग्रेटेड रेट लॉ करताय तुम्ही, तर डब्ल्यू मॅक्सचं काय अवघड आहे? फिजिक्स मध्ये डीके लॉ केला होता. डब्ल्यू मॅक्स पण तसाच आहे -2.303. फॉर्म्युला लिहित नाही मी, पण तुम्ही ते डेरिव्हेशन हे 4-5 प्रश्न हे सगळे करायचे. मग चला आता ऑर्गॅनिक कडे जाऊया. काय लिहिलंय वाचा. काय लिहिलंय वाचा. मला माहित आहे तुम्ही एनिसोल वाचून दाखवणार आहे. नको आहे मला. मला काय पाहिजे? मिथिल फिनिल इथर आहे ते. मिथिल फिनिल इथर. मग मिथॉक्सी बेन्झीन आहे ते. हां, हे असं हे ऑर्गॅनिक मध्ये पाहिजे. सगळं यायला लागतं रे नाव. बघितलं नाव आठवलं पाहिजे. एनिसोल आहे. परीक्षेत एनिसोलच विचारतील. त्याची रिएक्शन हॉट HI बरोबर झाली की फिनॉल तयार होतं. ओके. त्याचं फक्त फिनॉल आणि मिथिल आयोडाइड बरं का किंवा आयडोमिथेन तयार होतंय. पण त्याचं जेव्हा ब्रोमिनेशन करतोय तेव्हा ऑर्थो आणि पॅरा प्रॉडक्ट तयार होतात आणि सगळ्या रिएक्शन्स तुम्ही बघायच्यात. पॅरा हा मेजर प्रॉडक्ट आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हे तुम्हाला करायचे आहेत प्रश्न. ओके. बघा. और पॅरा जो आहे तो मेजर आहे, ऑर्थो हा तो मायनर आहे. पॅरा मेजर आहे. पण नावं लिहिताना नीट बघा लक्षात घ्या. हे 4 ब्रोमो टोलीन आहे. सॉरी एनिसोल आहे. इथं 2 ब्रोमो एनिसोल आहे म्हणूया आपण. ओके. त्याच्यानंतर इथं नाव लिहिताना 4 नायट्रो एनिसोल, 2 नायट्रो एनिसोल. पण जेव्हा टोलीन येतंय तेव्हा हा टोलीन मेन होतोय आणि हा 4 1, 2, 3 4 मिथॉक्सी टोलीन. 1, 2 2 मिथॉक्सी टोलीन. पण जे 4 आहे तोच मेजर प्रॉडक्ट आहे. मग परीक्षेत प्रश्न कसा येऊ शकतो? बघा हे पण आहे आता हे अल्कायलेशन झालं आणि हे असायलेशन. इथं 4 मिथॉक्सी एसिटोफेनॉन. हे एसिटोफेनॉन आहे बरं का लक्षात घ्या. 1, 2, 3, 4 हा मिथॉक्सी. 1, 2 2 मिथॉक्सी एसिटोफेनॉन. परीक्षेत हा प्रश्न आलाय. या पेपरमध्ये जुलै 2023 च्या की एनिसोल ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड HI. फिनॉल पाहिजे. पण अल्कोहोल कुठं तयार होतोय? अल्किल हलाइड तयार होतोय. आयडोमिथेन तयार होतोय. सिंपल 1 मार्क हातातला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ही आहे रिएक्शन कोणती? इथे बघा गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन. ही CO आणि HCl ही असा फॉर्माइल ग्रुप तयार होतो बरं का लक्षात घ्या. CO आणि HCl. इथं मला काय अपेक्षित आहे बघा. परीक्षेत सगळी रिएक्शन देतात आणि कोणती रिएक्शन विचारतात? CETतला ठरलेला प्रश्न आहे.
कुणीही सांगू शकतं बेन्झीन पासून बेन्झोल्डिहाइड गॅटरमन कॉच फॉर्मॅलेशन रिएक्शन आहे. पण यात सगळ्यात महत्वाचं मला कॅटॅलिस्ट कुठला आहे का? अॅल्युमिनियम क्लोराईड आणि क्युप्रस क्लोराईड आहे. और एक तर अॅल्युमिनियम क्लोराईड किंवा क्युप्रस क्लोराईड. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. गॅटरमन कॉच. आता हे बघा ना 2023 मार्च मधला पेपर आणि जुलै मधला पेपर सेम टू सेम. हा क्वेश्चन सुद्धा होता मार्च मध्ये, लगेच जुलै मध्ये रिपीट झाला. हा क्वेश्चन सुद्धा होता, लगेच रिपीट झाला. क्वेश्चन रिपीट होताय तर मग ऑर्गॅनिक पण अवघड नाहीये. बघा क्लोरो थांबा हा हे बायफिनिल आहे. मी तुमचं मगाशी घेतलंय वुड्स घेतलंय. वुड्स फिटिक आणि फिटिक. दोन्हीच्या दोन्ही अरिल ग्रुप आहेत. मग ही फिटिक रिएक्शन आहे, बायफिनिल आहे. मग हा इथं पाहिजे मला अरिल क्लोराईड म्हणजे क्लोरोबेन्झीन. ब्रोमो कसं येईल सांगा, इनॅप्थलिन कसं येईल? ऑलरेडी सांगू का डायक्लोरो दोन वेगळे वेगळे नको आहेत, एकातच नको आहेत मला दोन वेगळे पाहिजेत. मग असे आता ऑर्गॅनिक तुम्हाला कळालंय. रिएक्शन देतील, नाव विचारतील. रिएक्शन देतील, एखादा अननोन विचारतील. हे सगळं एमसीक्यू साठी म्हणजे सीईटी साठी. नेक्स्ट बघा. हाइन्सबर्ग रिएजन. मला अजून एक पेपर आठवतो, जेव्हा नेक्स्ट पेपर घेऊन आपण हा प्रश्न येणार आहे. विच इज हाइन्सबर्ग रिएजन? बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड म्हणजे तुम्ही असं काढायचं स्ट्रक्चर. ही बेन्झीन रिंग काढली. ओके. सल्फर हे 2 ऑक्सिजन येणार आणि क्लोरीन. बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. मग या क्लोरीनसाठी हायड्रोजन पाहिजे. मग ज्या अमाइन मध्ये हायड्रोजन आहे तो रिॲक्ट होणार. मग प्रायमरी सेकंड रिॲक्ट होणार, पण टर्शरी रिॲक्ट होणार नाही. डज नॉट रिॲक्ट. मग टर्शरी म्हटलं की हे. आता अमाइन मध्ये आयुपीएसी नॉमेनक्लेचर काढा. सगळे स्ट्रक्चरी बघा. स्ट्रक्चरचे सगळे टर्शरी अमाइन बघा. 2 वेळा तुम्हाला एन दिसणार आहे. एन इथिल, एन मिथिल 2 वेगळे ग्रुप असेल. सेम असेल तर एन कॉमा एन डायमिथिल. एन 2 वेळा ज्या ठिकाणी लिहिलंय ना तो टर्शरी. एन लिहिलंय सेकंडरी. हे लक्षात घ्या. ओके. मग हाइन्सबर्ग कोण आहे? बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. पण त्याचे रिएक्शन बघूया ना आपण. 2 हायड्रोजन आहे. बघा लक्षात घ्या, ज्या अमाइन मध्ये NH2 ग्रुप आहे तो प्रायमरीच. यातला एक हायड्रोजन या क्लोरीन बरोबर रिॲक्ट होऊन HCl वेगळं होईल. पण हा हायड्रोजन जो प्रेझेंट आहे त्याच्यामुळे हे जे तयार झालंय एन इथिल बेन्झीन सल्फोनामाइड हे स्ट्रॉंगली ऍसिडिक असतं. स्ट्रॉंगली ऍसिडिक आणि ते अल्कलीमध्ये सोल्युबल असतं. नंतर डायइथिल अमाइन म्हणजे हा सेकंडरी आला. डायइथिल अमाइन म्हणजे काय झालं सांगा, सेकंडरी रिॲक्ट्स विथ बेन्झीन सल्फोनिल. आता ह्याच्याकडे एकच हायड्रोजन आहे, तो ह्या क्लोरीन बरोबर गेला तर इथं मला कुठं हायड्रोजन दिसत नाहीये, त्यामुळे हा ऍसिडिक नाहीये आणि तो नॉट ऍसिडिक अँड डज नॉट डिझॉल्व इन अल्कली. आता शांतपणे लक्षात घ्या. डू टर्शरी अमाइन हॅव H बॉन्डेड टू N? नो. Why do tertiary amine do not react with? Because tertiary amine do not have H bonded to the N atom. टर्शरी रिॲक्ट होणार नाही. आता मी सांगतो, हा प्रश्न आपण केलाय एमसीक्यू म्हणून, पण हा प्रश्न 3 मार्काला येणार आहे. लिहून घ्या. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन युजिंग हाइन्सबर्ग रिएजंट. मग तुम्हाला प्रायमरी अमाइन घ्यायचंय. ओके. त्याची रिएक्शन बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड बरोबर. मग प्रोडक्ट तयार होईल. ओके. तो ऍसिडिक आहे म्हणा, डिझॉल्व होतो अल्कलीमध्ये. मग सेकंडरीची रिएक्शन लिहायची आहे. तो ऍसिडिक नाहीये आणि टर्शरीला म्हणायचं रिॲक्ट होत नाही. ओके. आता पुढचा क्वेश्चन बघा. आयसो. आयसो म्हणजे ही चेन असते. ब्यूट म्हणजे 4 कार्बन. अल्डिहाइड आहे म्हणजे इथं मला CHO ग्रुप येणार आहे. म्हणजे इथं CH3, इथं CH3, इथं CH आणि CHO. ओके. 1 2 3 2 मिथिल प्रोपॅनल. 2 मिथिल प्रोपॅनल आहे इथं नाव. आता मी काय म्हणतो ऐका ना. माझं म्हणणं काय आहे बघा, लक्ष द्या. हे जे आहे ना टेबल 12.1 दिसतंय का रे बघा तुम्हाला आता? दिसतंय. ओके. हे जे टेबल 12.1 आहे ना काढा. आणि मी तुम्हाला सांगतोय तर लक्ष द्या आता. हां. ॲक्रोलीन. ॲक्रोलीन मध्ये फंक्शनल ग्रुपवाला कार्बन sp2 ला अटॅच आहे. ॲक्रिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप या कार्बनला अटॅच आहे, त्यापुढे डबल बॉन्ड आहे. बघा मी गोल करून ठेवतोय. ॲक्रोलीन, ॲक्रिलिक ऍसिड. अजून अशी नावं मला तुम्हाला द्यायची आहेत. सॅलिसायलिक ऍसिड. हे सगळं खरं फिनॉल मध्ये आहे बरं का भावानो. ओके. अजून मला द्यायची आहेत नावं. अजून नावं आहेत. बघा मला हां, सापडलं. ऑक्झॅलिक ऍसिड 2 COH ग्रुप. ऑक्झॅल्डिहाइड 2 CHO ग्रुप. मजा येते ना? सिमिलरली नाव आहेत काय सांगा बघू. आयसोब्युटिलचं अल्डिहाइड आहे. आयसोब्युटेरिक ऍसिड. सेम मगासारखं स्ट्रक्चर येणार.
ओके, म्हणजे 2 मिथिल प्रोपिओनिक ऍसिड, 2 मिथिल प्रोपॅनल. तुम्हाला सांगतो शोधा रे, हेच परीक्षेत येतंय रे, हेच येतंय. दुसरं कुठले प्रश्न येतच नाही येत परीक्षेत. असलं तर असल्या चार्ट मधलेच आणि सीईटीत ना हा टॉपिक मी फिनिश केलाय ना बाळांनो, तेव्हा मला हे सगळे प्रश्न सापडले. हे आलेले प्रश्न आहेत. ओके, हे बघा टोल्यू आणि टोल्युइक ऍसिड काय रे कॉमन? हा, टोलिनचा ऍसिड आहे रे आणि ऑर्थो पोझिशन. अल्डिहाइड टोलिन आहे ना ऑर्थो पोझिशन. ओके, मग आता हा टेबल कंप्लीट करा. आता हा प्रश्न बघा रिपीटेड आहे. ह्याच्या अगोदरच्या पेपरमध्ये हा जुलैचा पेपर ह्याच्या अगोदर फेब्रुवारीमध्ये झाला होता. त्यात ग्लुकोजचा प्रश्न आला होता, त्यात फिनॉलचा प्रश्न आला होता. वुल्फ किश्नर रिडक्शन हे मी काय सांगतोय बघा. हा कार्बोनिल कार्बन आहे. त्याची रिएक्शन हायड्राझाईन बरोबर तयार होते हायड्राझोन. ओके, मग मी तुम्हाला सांगतो अल्डिहाइड कीटोनमध्ये एक आहे बघा हायड्राझाईन, पुन्हा हायड्रॉक्झिलामाइन जेव्हापासून ऑक्झाईन तयार होतं तेव्हा फिनिल हायड्राझाईन. हे सगळं एका ठिकाणी चार्ट दिलाय बघा. वॉटर मॉलिक्युल इलिमिनेट होतोय त्या रिएक्शन्स आहेत त्या लक्षात घ्या. मग इथं काय होतंय, हा H2O वेगळा होणार आणि NH2 ग्रुप अटॅच झाला हायड्राझोन आणि त्याची रिएक्शन कुणाबरोबर होते हे परीक्षेत आलंय. या पेपरमध्ये वुल्फ किश्नर विचारलंय, दुसऱ्या पेपरमध्ये विचारलंय काय, सगळी रिएक्शन दिले आणि इथं ए छापलाय. इथिलीन ग्लायकोल आहे तो, इथिलीन ग्लायकोल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जेवढे कार्बन आहेत तेवढेच कार्बन त्या अल्केन मध्ये असणार आहेत. मग आता बघा प्रोपॅनल 3 कार्बन आहेत, प्रोपेन तयार होणार. आलं का लक्षात? बर, आता मी तुम्हाला इथं सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. बघा आता ही रिएक्शन बघा. इथं जेवढे कार्बन आहेत ना, इथं फक्त 2 हायड्रोजन ऍड झालं. झालं का? तुमच्या डोक्यात आलं का? बाकी सगळं तुम्हाला सांगितलंय. हा ऑक्सिजन जाणार आहे आणि NH2 ग्रुप इथे अटॅच होणार आहे. ओके. इथिलीन ग्लायकोलवर नेक्स्ट स्टेप मध्ये रिएक्शन असणार आहे. तयार होणार आहे एन प्रोपिल बेन्झीन. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज ग्रिग्नार्ड्स रिएक्शन? कॉमन प्रश्न आहे. व्हॉट इज ग्रिग्नार्ड्स रिएक्शन? हाऊ इट इज प्रिपेअर्ड? हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. हे जे अमाइड आहे ना, ओके, त्याच्यापासून जेव्हा अमाइन तयार होतं तेव्हा हा कार्बन एक न कमी होतो. बरं, प्रश्न जेईत कसा आलाय माहितीये का? लक्ष द्या. RCONH2 याला NaOH किंवा KOH ची गरज लागते प्लस ब्रोमीन ब्रोमामाइड. इकडं 3 आहेत, तिकडं 4 प्रोडक्ट आहेत. कुठलं? एक तर अमाइन, पुन्हा K2C, बघा KBr, K2CO3 आणि वॉटर बोथेक्स चेक करा. फक्त जेई मध्ये विचारलं होतं की NaOH किंवा KOH आहे ना, त्याचे किती मोल लागतात? तर 4 मोल लागतात. हा पॉइंट लक्षात ठेवून रिएक्शन बॅलन्स करा. हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन. बेन्झीन पासून बेन्झीन डायझोनियम क्लोराइडचं बेन्झीन मध्ये कन्व्हर्जन करायचं. तर ऐका. टेबल 13.5 काढा. खूप महत्वाचं आहे. हे सगळे ना बेन्झीन डायझोनियम क्लोराइड त्याचं हायड्रोलिसिस करा. फिनॉल तयार होतंय फ्रॉम ॲनिलीन. फिनॉलची एक प्रिपरेशन रिएक्शन आहे. इथं बघा H3PO2. ओके, थांबा. H3PO2 बरोबर रिएक्शन झालं की बेन्झीन तयार झालंय का बघा. ओके, आता नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतोय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं ना या टेबलच्या पुढे आणखी एक रिएक्शन आहे बरं का. ते त्यात फ्लोराईड तयार होतो. फ्लोरोबेन्झीन एकमेव रिएक्शन आहे. बरं, ही जी आहे ना CuCl हे सगळ्या सॅन्ड मेस रिएक्शन आहे. कॉपर पावडर म्हणलं की गॅटरमन, फक्त गॅटरमन रिएक्शन आहे. पण या सगळ्यामध्ये हे सगळं ना तुम्ही ना आपल्या चॅनलवर ना जुना व्हिडिओ आहे सॅन्ड मेयर्स रिएक्शन सर्च करा, सापडेल. पण मी म्हणतो हेच प्रश्न करा. आता सांगतो. मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके. आता तुम्हाला ना तयार करायचं आहे इथॅनॉल. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. इथॅनॉल मध्ये 2 कार्बन असतात म्हणजे तुम्हाला इथं HCHO घेतलं तरच प्रायमरी अल्कोहोल तयार होतं. आता प्रोपॅन टू ऑइल हा सेकंडरी आहे. प्रोपॅन म्हणजे 3 कार्बन त्यातलं एक इथं आहे म्हणजे मला इथं ऍसिटल्डिहाइड घ्यावं लागेल. हा टर्शरी आहे. ओके, मग त्यासाठी मला ऍसिटोन बरोबर रिएक्शन करावं लागेल. अगोदर केलं असेल तर करा, नाही तर राहू दे. सांगतो. तुम्हाला फॉर्मल्डिहाइड घेतलं तरच प्रायमरी अल्कोहोल मिळतो विथ ग्रिग्नार्ड्स रिएजन. फॉर्मल्डिहाइड घेतला तरच. फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाइड घेतला तर सेकंडरी अल्कोहोल तयार होतो आणि कीटोन घेतला तर टर्शरी अल्कोहोल. आता पेज नंबर दिलेत बाळांनो. ऍसिटिक ऍसिड टू ऍसिटामाइड हे तुम्हाला प्रश्न करायचे आहेत. ओके, मग हा छोटासा व्हिडिओ थांबवलाय मी, पण थांबा थांबा थांबा. मी काय म्हणतोय ते नीट लक्ष द्या. हे इम्पॉर्टंट आहे. हे प्रश्न करा. म्हणजे मी तुम्हाला IMP पण देतोय आणि ऑर्गॅनिक पण देतोय. IMP पण करा, ऑर्गॅनिक करा. लवकर करा. थोडंसं संध्याकाळी आपल्याला ॲट एनी कॉस्ट रिव्हिजन स्टार्ट करायचंय. ऑल द बेस्ट.